तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर गुड आफ्टरनून आणि हा ब्लॉग कालचा आहे. सो समोरची बघा परसबाग पाऊस पडल्यामुळे पूर्ण हिरवीगार झाली आहे. त्यांना पण तहान लागलेली असते वर्षभर ती पाण्याला. आपण जरी पाणी झाडांना घालत असलं तरी पाण्यासाठी ती तहानलेलीच असतात. सो पाऊस जोरात पडल्यामुळे किंवा रोज पाऊस पडतो त्यामुळे ती हिरवीगार झाली. सो रोजचं रुटीन मी आता रोज तुम्हाला दाखवणार आहे. तर सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी किचन ओटा साफ केलेला आहे, गॅस शेगडी वगैरे साफ करून घेतली. त्यानंतर अंघोळ केली आणि मस्तपैकी भाजी वगैरे केली. तर गडबड होती सगळी. सो बटाटे वगैरे चिरून घेतले, कांदा चिरला. मसाल्याची भाजी करायची होती मला, पण मिरचीची भाजी करायची होती सॉरी, पण मसाल्याची भाजी केली. पण बाहेर काहीतरी काम करत असल्यामुळे भाजी पूर्ण करपून गेली. सो परत काय भाजी करायला घेतली नाही. नंतर मी बटाट्याची रवा लावून कापं भाजून घेतली, कारण मिस्टर आणि कोणतरी त्यांचे मित्र जेवायला येणार होते. सो आमटी आणि बटाट्याची भाजी, आंबा आणि लोणचं असं काहीतरी जेवण होतं आमचं. त्यानंतर बघा भाजी मी मस्तपैकी कांदा, म्हणजे त्याच्या आधी तेल, मोहरी, कोथिंबीर जिरं आणि कढीपत्ता, कांदा आणि हळद, गरम मसाला, भाजका मसाला घालून फोडणी देऊन बटाट्याची भाजी शिजवून घेतली. आणि त्यानंतर नाश्त्याला भाजी आणि चपातीचा बेत होता. सो चपातीचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर बघत होती, कारण कॅमेरा मला वाटत नव्हता सारखा आहे. सो चेक करण्यातच वेळ गेला. सो तुम्हाला दिसत असेल कॅमेरा हलत आहे. सो झूम आऊट झूम इन करते. आणि मुलांची गडबड असेल तर कामात कुठे लक्षच लागत नाही, त्यांच्यामध्ये ये जा करणं, हे दे ते दे सांगणं. सो त्याच्यातच वेळ जातो. जरी तुम्हाला इथे स्पीड फास्ट करून दाखवला तरी चपाती करण्याला जो वेळ लागतो 20-25 मिनटाचा, तो त्याच्यात गेल्याचं. पीठ मळून घेतलं आहे आणि त्यानंतर चपात्या करायला घेतल्या आहे. सो आत्ता हल्ली मिस्टरांनी चपातीचा आटा आणला आहे. ती चपात्या एवढ्या सुंदर होतात की एकाच 2 आणि 2 4 खाल्ल्या तरी पोट भरत नाही. सो हल्ली आमच्याकडे चपात्यांचा बेत आहे आणि एवढ्या सुंदर चपात्या, लुसलुशीत चपात्या होत आहेत की काय सांगू. मिस्टरांना अजिबात चपात्या आवडत नाही, पण ते आवडीने चपात्या खात आहेत आणि ताव मारत आहेत काही असेल तर त्याच्याबरोबर. सो चपाती पण सुंदर होते. त्यानंतर दुपारची जेवणाची तयारी केली. कांदा भाजून घेतला आहे आणि त्यानंतर मी बघा चणा डाळ, फणसातील आठेळा आणि टोमॅटो, कांदा असं कुकरला लावून घेतलं आहे. त्यानंतर एका बाजूला कांदा भाजणं आणि खोबरं भाजणं होतं, कारण लाईट जादी असल्यामुळे आम्ही सकाळीच वाटण मी करून घेते, म्हणजे टेन्शन होत नाही. तर बघा चपात्या रेडी झालेल्या आहेत काढून माझ्या, म्हणजे भाजून वगैरे चपात्या रेडी केल्या. 10-12 चपात्या आम्हाला लागतात, त्यामुळे एवढ्याच चपात्या गेल्या होत्या. त्यानंतर वाटण करून घेतलं आणि बेसिंग आत माझं तुम्हाला दिसत असेल की रिकामी आहे, कारण त्याच्या आधीच मी भांडी घासून घेतली होती. तर बघा इथे मी कुकरच्या शिट्ट्या 2-3 लावून व्यवस्थित चणा डाळ आणि आठेळा शिजवून घेतल्या आहेत. चणा डाळ मी आधीच भिजत घातली होती. आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी होती, कारण दुपारी मी थोडं जेवण केलं होतं, गरमीची आमटी नाचते म्हणून. तर बघा डाळ केली होती मिरच्या टोमॅटो घालून आणि 2 शिट्टीवर डाळ मुगाची शिजवून काढली आणि सफेद वाटाण्याची उसळ केली होती. त्यानंतर रात्रीसाठी घावणे आणि उसळ असा बेत होता. तर त्यानंतर मी गेले किराणा बाजार भरायला, कारण हल्ली किराणा बाजार भरलाच नव्हता माहेरी गेल्यामुळे. 15-20 दिवस घरात मी सगळं रिकामी करून गेले होते, कारण मला नवीन भरायचं होतं सगळं. त्यानंतर शाळेची